हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण एक अशा वनस्पतीविषयी एका झाडाविषयी असं बघणार आहोत, थोडक्यात माहिती. आणि ही जी वनस्पती आहे ती गावच्या ठिकाणी म्हणजे कोकणात सगळ्यांच्या घराच्या इथे दिसते लावलेली. हे जे झाड आहे ते सगळ्यांच्या घराच्या इथे दिसते लावलेलं. तर तुम्हाला ओळखलंसुद्धा असेल तुम्ही हे झाड. हे आता नुकतंच चांगलं फुटलेलं आहे. आम्ही तोडलेलं आहे, त्याच्यामुळे चांगलं फुटलेलं आहे. हे झाड आहे पारिजातक म्हणजेच प्राजक्ताचं. अशी बरीच नावं आहेत प्रत्येक लँग्वेजमध्ये. जसं आमच्याकडे मराठीमध्ये त्याला प्राजक्ताचं झाडसुद्धा म्हणतात, पारिजातकचं झाडसुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याची वेगवेगळी नावं आहेत. हे झाड खूप आरोग्यदायी आहे. पण आपल्या घरासमोर आपण का लावायचं? का ते लोकांना माहीत नसतं, पण लोकं असेच लावतात. पण जे आपल्या आधीची जी पिढी आहे, म्हणजे जे आपले आजोबा असतील, जे आजी असतील, त्यांना जास्ती माहिती असते याच्याबद्दल. हे आमच्या बागेतलं पारिजातकाचं झाड आहे, म्हणजे प्राजक्ताचं झाड आहे बघा. हे आता मी तोडलेलं आहे. आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत, की हे झाड का लावावं घरासमोर वगैरे ते सगळं. बुंदा बघू शकता तुम्ही, खूप जुनं आहे. हे बघा, बुंदा बघा, हे बघा. आणि ह्याला नुकतीच आता फुलं, हा सीझन आहे त्यांचा, तर ह्या सीझनमध्ये फुलं पण येतात आणि रात्रीची ही फुलं उमलतात. मी फुलं पण तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, हे बघा, ही फुलं आहेत आणि ही रात्रीची उमलतात आणि सकाळपर्यंत मस्तपैकी खाली सडा पडलेला असतो ह्या फुलांचा, प्राजक्ताच्या म्हणजेच पारिजातकांचा. आणि ह्या बघा, कळ्यासुद्धा इथे आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही कोवळी कोवळी पानंसुद्धा आहेत वरपर्यंत. आज आपण या झाडाविषयी थोडक्यात बघणार आहोत. त्याच्या फुलापासून त्यांच्या पानापर्यंत जे काही त्याचे उपयोग आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्हाला दिसतात हे आता फुटलेले आहेत, एकदम कोवळ्या अशा फांदी आहेत. सर्वप्रथम म्हणजे असं की हे झाड आपण आपल्या घरासमोर का लावावे? ह्या झाडामध्ये असं काय आहे की हे झाड आपल्या घरासमोर आपण लावू शकतो? तर असं म्हणतात की हे झाडामध्ये ना खूप सारी ऊर्जा आहे. आणि हे झाड जर आपल्या घरासमोर आपण लावलं तर येणारी जी काही म्हणजे जे काही क्लायमेट आहे, क्लायमेटमध्ये जे काही येणारी हवा आहे ती हवा आपली शुद्ध राहते. आणि हे झाड असं म्हणतात घरासमोर असेल तर आपल्या घरामध्ये म्हणजे सगळं सुखकार होतं. म्हणजे घरामध्ये येणारी लक्ष्मी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, हा खूप छान राहतो. त्यामुळे हे झाड आपल्या घरासमोर लावलं जातं. म्हणजे हे झाड थोडक्यात खूप योग्य आहे आणि लाभदायी आपल्या आरोग्यासाठी. आणि हे झाड लावलं जातं. तुम्ही जर बघितलं तर कोकणात तर प्रत्येक घराच्या इथे तुम्हाला दिसेल प्राजक्ताचं झाड म्हणजेच पारिजातकाचं झाड. तुम्ही बघू शकता, फांद्या बघा, हे आता मस्त फुटल्या आहेत पिवळ्या. आणि ही जी तुम्हाला फांद्या दिसतात तर ह्या फांद्यांचा पण म्हणजे ह्या पानांचा पण तेवढाच उपयोग केला जातो. ते म्हणजे असं की ह्या पानांमध्ये म्हणजे ह्याच्यात म्हणजे औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. तर ज्या काही आपल्या जखमा वगैरे होतात तर ही जी पानं आहेत ती वाटून वगैरे लावली जातात त्या जखमेवरती वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी फुलं आहेत तर ही फुलंसुद्धा खूप आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. आणि त्याचा जो वास आहे तो खूप भारी येतो. आणि ही फुलं रात्रीची उमलतात आणि चांगलं म्हणजे आजूबाजूचा परिसर फुल एकदम वासिक होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही जी फुलं आहेत ती आपल्या लक्ष्मीला वाहिली जातात. आणि जसं म्हणतात ना की प्रत्येक फुलाचं एक वैशिष्ट्य आहे. असं म्हणजे गणपतीला आपण जसं जास्वंदीचं फूल वाहतो तसं ही जी फुलं आहेत तीसुद्धा आपण आपल्या लक्ष्मीला वाहिली जातात. आणि आता हा सीझन आहे, म्हणजे हा सीझन म्हणण्यापेक्षा फुलांचा काय म्हणतात मोसम आहे. आणि आत्ता आपल्याकडे नवरात्र चालू आहे. नवरात्रीमध्येच ह्यांना जास्ती फुलं येतात आणि बहरसुद्धा येतो. तर ही फुलं त्या लक्ष्मीला वाहिली जातात. तर लक्ष्मीच्या ह्याने ही फुलं संबोधली जातात, म्हणजे लक्ष्मीला वाहिली जातात ही फुलं. तर तुम्ही बघू शकता एकदम वरपर्यंत फांद्या गेल्यात आणि ह्याला फुलंसुद्धा आली आहेत. आणि आत्ता संध्याकाळ झाली की संध्याकाळच्या म्हणजे 7-8च्या दरम्यान मस्त अशी फुलं उमलतात आणि मस्त वास येतो. आणि ही फुलं तोडावी वगैरे लागत नाही. ही फुलं आपोआप खाली गळतात आणि पडतात आणि मस्त असं असं म्हणजे असं खाली असं भरल्यासारखं होतं. आणि खूप भारी आजूबाजूचा परिसरसुद्धा पण खूप रोगदायी राहतो आणि खूप भारी राहतो. आणि वास तर एक नंबर येतो. आणि ही फुलं खूप नाजूक असतात. जरा तरी ह्यांना ऊन लागलं की ते लगेच कोमेजतात. म्हणजे ही फुलं खूप नाजूक आहेत. तर ह्यांचा जसा पानांचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं की ते वाटून जखमांवरती लावलं जातं, तसं पाण्यात वगैरे पण ही पानं तुम्ही टाकू शकता पाणी शुद्ध करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फांद्या पण लावून तुम्ही ही झाडं बनवू शकता.
म्हणजे ह्याची तुम्हाला जर लावायचं असेल झाड तर फांद्या पण लावून तुम्ही करू शकता. आणि जी जून फांद्या आहेत त्या वापरा. तर बघू शकता तुम्ही इथली ही एकदम जून फांदी आहेत आणि बाकी ज्या आता ह्या फुटलेल्या आहेत कोवळ्या, तुम्ही ते पण करू शकता. जर ते नसेलच होत तर तुम्ही ह्याच्यामध्ये नर्सरीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही झाडं आणून प्राजक्ताचं लावू शकता आणि खूप मोठं होतं झाड. हे आता त्यातल्या त्यात म्हणजे खूप मोठंच आहे, पण ह्याच्यापेक्षा पण खूप मोठं होतं आणि खूप सारा बहर येतो आणि ह्या सीझनमध्येच ह्या फुलांना बहर येतो. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जसं हे फूल लक्ष्मीला वाहिलं जातं, ह्याच्या पानांमध्ये खूप सारे असे काही घटक आहेत जे आपल्या जखमा बऱ्या केल्या जातात. तसेच फुलामध्ये पण खूप सारे आपण फुलांचा वास घेतो त्याने आपलं मन, आपलं आरोग्य एकदम असं टवटवीत राहतं आणि मी म्हटल्याप्रमाणे हे झाड आपण आपल्या घरी लावलं पाहिजे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात येणारी आपल्या जी काही चांगली ऊर्जा आहे ती त्याच्याने प्रकट होते. या झाडामध्ये तेवढी छान प्रकारे ऊर्जासुद्धा आहे आणि हे झाड आपल्याला मस्त वातावरण देतं. तर असं आहे. तर तुम्ही पण लावू शकता तुमच्या घरासमोर आणि मस्त वास येतो प्राजक्ताच्या फुलांचा. सो आता कळ्या आहेत, अजून काही उमलल्या नाही आहेत. आता संध्याकाळ झाली की मस्त उमळेल आणि हे बघा आणि बरोबर हे जे लावलेलं झाड आहे ते अशा ठिकाणी लावले जिथे याला चांगली सूर्यप्रकाश पण मिळेल आणि चांगली ऊर्जा मिळेल सूर्यप्रकाशाची आणि जेणेकरून ह्याची वाढ खूप होईल. तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार आहे. आणि ही फुलं आत्ताच ह्या सीझनमध्येच येतात. सो आता जे आम्ही घटी वगैरे बसवलेत म्हणजे कोकणामध्ये जी काही नवरात्र असते, त्या नवरात्रामध्ये 9 दिवस माळी ओवल्या जातात, देवाला वाहायला जातात. तर त्याच्यामध्ये प्राजक्ताची फुलं वापरली जातात कोकणामध्ये. आमच्याकडे मोस्टली वापरले जातात. कालच आम्ही जी पहिली माळ कालच घटी बसले. सो काल जी पहिली माळ आहे ती आम्ही प्राजक्ताच्या फुलांची म्हणजे ह्याच झाडापासून जी फुलं आलेली आहेत त्याच्यापासून केलेली आहे. सो कोकणामध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो या फुलांचा. म्हणजे आपण जे लक्ष्मीला वाहतो तसंच. सो मगाशी मी ही अशी सगळी माहिती आहे. सो तुम्ही पण लावू शकता तुमच्या घरासमोर झाड आणि हे जर तुम्हाला तुमच्या डॅन्ड्रफ वगैरे केसांमध्ये असेल तर तुम्ही ते वाटून सुद्धा पण लावू शकता. केसांमध्ये लावू शकता, चेहऱ्यावरती लावू शकता. सो हा पण एक चांगला त्याचा फायदा आहे आपल्यासाठी. सो जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.